नमस्कार. कोकणी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोककला नमन आणि सोबत संगमेश्वरी बोलीचा ठसका. त्यामुळं रत्नागिरीकरांना, नाट्यप्रेमींना एक गावरान नाट्यकृती आणि एक गावरान कॉमेडी, संगमेश्वरी भाषेतली एक धमाल, विनोदी पण तितकंच प्रबोधन करणारी आणि आपली लोककला ही जोपासली पाहिजे, नव्या पिढीपर्यंत ती पोचवली पाहिजे आणि त्या नव्या पिढीने हा लोककलेचा झेंडा घेऊन पुढे गेलं पाहिजे. कारण ही लोककला म्हणजे आपली ओळख आहे आणि त्याच्यावरती अतिक्रमण किंवा आक्रमण टेलिव्हिजन किंवा अन्य करमणुकीच्या साधनांचा होता कामा नये, असा एक चांगला संदेश या नाटकातून दिला गेला आहे. नाटकाचे लेखक शेखर मोळे आणि दिग्दर्शक चंद्रशेखर मोळे. खरं ते दोन्ही एकच माणसं, पण लेखकाने जे मांडलं आहे तेच दिग्दर्शक पुढे घेऊन जातो, हे नाटकात पाहायला मिळतं. अतिशय उत्तमरित्या हे नाटकाचं लिखाण केलं आहे आणि तितकंच दिग्दर्शन आहे. जी पाखाडी दाखवली आहे म्हणजे नेपथ्याचं पण कौतुक करण्यासारखं आहे. गावातली पाखाडी अतिशय उत्तमरित्या दाखवली आहे. त्याबरोबर घर आणि देऊळ म्हणजे जणू फिरता रंगमंच असावा असा भास निर्माण करणारं हे नेपथ्य आपल्याला पाहायला मिळालं. झाड जणू रंगमंचातूनच वर उगवावं असं ते झाड होतं आणि विहीर अतिशय सुंदर. नेपथ्याला दाद द्यावी तितकीच कमी आहे. विशेष कौतुक आहे ते दिग्दर्शक चंद्रशेखर मोळे यांचं, कारण मोठ्या संख्येने कलाकार होते. या कलाकारांना घेऊन रंगमंचावर त्यांना सांभाळणं, त्यांना त्यांच्या जागा निश्चित करून देणं, कारण नाटकात इतके कलाकार असूनही कुठेही गर्दी किंवा कुठेही गोंधळ पाहायला मिळाला नाही. दिग्दर्शकानं त्यांना अगदी व्यवस्थितरित्या हाताळलं होतं आणि हेच या नाटकाचं खरं यश आहे. नमान नाटकातील सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये स्वप्नील धनावडे, ऐश्वर्या बापट, कुंदन सागवेकर, मनस्वी जाधव, दीपक माणगावकर, मुक्ता शेंबेकर, श्रवण महाले, प्रसाद सुर्वे, दीपेश काळे, साहिल लांबट, सार्थक चव्हाण, श्रावणी रावराणे, तन्मय डांगे, आशिष सावंत, अथर्व पवार, मीना खेडकर, श्रीमुख महाजन, आर्यन निकम, श्रीधर सावंत, तुषार गिरकर, ऋषी कोकरे, विनय कांबळे, जॉनी अपकरे, मधुर घागवे, श्रुती पवार, लक्ष्मीकांत भाटकर, कौशिक नवाते, रमा कोवजे, आराध्या सुर्वे या सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या आहेत. प्रमुख भूमिकेत दीपक माणगावकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्याबरोबर तोतऱ्याची भूमिका करणाऱ्या तुषार गिरकर हा कलाकार भाव खाऊन गेला. प्रेक्षकांना त्याने प्रचंड हसवलं. त्याचबरोबर ऐश्वर्या बापट आणि मुक्ता शेंबेकर यांनीही आपल्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या. तात्या गावकरच्या भूमिकेत स्वप्नील धनावडे हे पात्र लक्षवेधी ठरलं. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आणि एक उत्तम नाटक, सचिन काळे यांची संकल्पना असलेलं हे नमान नाटक अतिशय उत्कृष्टरित्या सादर झालं.